नमस्कार मित्रांनो, मी हेमंत। आज आपण चर्चा करूया सध्या चालू असलेल्या आखाती युद्ध आणि त्याच्या परिणामांबद्दल। आता आखाती देशातील अस्थिरता म्हटलं की त्याचा परिणाम हा प्रामुख्याने इंधनावर होतो, बरोबर? कारण की आखाती देश हे कच्च्या तेलाचे प्रमुख निर्यातदार आहेत। कच्चं तेल म्हणजे काय? कच्चं तेल ज्याला आपण देशात आयात करून त्यावरती प्रोसेस करून पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करतो। पण आता सुरू असलेल्या युद्धाचा या पेट्रोल आणि डिझेल किंवा कच्च्या तेलावरती काय परिणाम होणार? आपण सध्या बघतच आहोत की पेट्रोल पंपांवरती लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। लोक भरभरून पेट्रोल घेत आहेत, टाक्या फुल करून घेत आहेत। का? कशामुळे? यात भीती काय आहे? तर भीती हीच की पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार का? या युद्धामुळे कच्च्या तेलाचा सप्लाय जर बंद झाला तर पेट्रोल आणि डिझेलचं शॉर्टेज येणार का? इंधन मिळेलच की नाही मिळेल? हे विचार सध्या तुमच्या आमच्या डोक्यामध्ये चालू आहेत। या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आखाती देश हे कच्च्या तेलाचे प्रमुख निर्यातदार। भारत देखील सध्याच्या आपल्या गरजेच्या 50% कच्च्या तेलाची आयात हे आखाती देशांमधून करतो। युद्ध सुरू आहे इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण, पण प्रत्यक्षात आपण इराणकडनं फारशी आयात करत नसलो तरी आपली आयात ही सर्वच आखाती देशांमधून होत असते। त्यामुळे आखाती देशांमधून या कच्च्या तेलाचा पुरवठा ज्या समुद्रमार्गे होतो त्याला म्हणतात हॉर्मुझची सामुद्रधुनी। ही हॉर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमानच्या मध्ये आहे। जर ही सामुद्रधुनी या युद्धामुळे बंद झाली तर आपल्या देशात त्याचे परिणाम दिसू शकतात। असं 4-5 दिवसांपूर्वी चालू होतं, पण 2 दिवसांपूर्वीच इराणने ही हॉर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद केली आहे। नुसती बंदच नाही केली तर इथे येणाऱ्या तेलांच्या जहाजावरती आम्ही बॉम्ब हल्ला करू असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे सध्या ही वाहतूक ठप्प झालेली आहे। मग त्याचा परिणाम आपल्या देशावरती काय होणार? साहजिकच आपल्याकडे कच्चं तेल कमी येईल। कमी यासाठी कारण सध्या आपण रशियाकडनं सुद्धा कच्च्या तेलाची आयात करत आहोत। पण आखाती देशातला पुरवठा बंद झाल्यावर भारतातलं पेट्रोल आणि डिझेलचं उत्पादन हे डायरेक्ट निम्म्यावरती येईल। डिझेल आणि पेट्रोलचं उत्पादन निम्म्यावरती येणं म्हणजेच साठ्याची उपलब्धता कमी होणं। उपलब्धता कमी म्हणजे दर वाढण्याची भीती। या सर्व गोष्टी खरंच आपल्या देशात होणार आहेत का? तर यावरती पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप पुरी यांनी सांगितलंय की आपल्याकडे 25 दिवस पुरेल एवढा क्रूड ऑइलचा साठा आहे। पण मित्रांनो, 25 दिवसानंतर काय? जर ही परिस्थिती लांबत गेली, जर हे युद्ध आणखी लांबत गेलं तर मग आपण काय करणार? आपल्याकडे लिमिटेड पुरवठा असणार आहे। रशियाकडनं जेवढं घेऊ शकतो आपण तेवढंच घेणार आहे। मग आपली पेट्रोल आणि डिझेलची गरज कशी भागणार? ती भागेल का नाही भागेल? आणि जर भागत असेल तर त्यासाठी आपल्याला जादाचे पैसे मोजावे लागतील का? जास्त पैसे देऊन आपल्याला महागडं पेट्रोल आणि डिझेल घ्यावं लागणार का? हा विचार करण्याचा भाग आहे। त्यामुळे सध्या जरी पेट्रोलियम मिनिस्टर यांच्या म्हणण्याप्रमाणे 25 दिवसांचा साठा असला तरी सध्या आपण ज्या पेट्रोल पंपावरती लांब लांब रांगा बघतोय त्यानुसार हा 25 दिवसांचा साठा 20 दिवसांवरही येऊ शकतो। कारण सध्याच शहरामधील अनेक पेट्रोल पंप स्टॉक नसल्यामुळे बंद झालेले बघायला मिळत आहेत आणि जे चालू आहेत त्यांच्यावरती भयंकर गर्दी आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती पाहता आखाती देशांमधनं बंद झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा, रशियाकडनं जेवढं उपलब्ध आहे तेवढं कच्चं तेल आपण घेतोय। पण यामुळे परिस्थिती काय निर्माण होऊ शकते? पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 25 दिवसांचा साठा आपल्याकडे आहे, पण हे युद्ध 25 दिवसातच संपणार आहे का? किंवा 25 दिवसांपेक्षा जास्त जर हे युद्ध लांबलं तर आपण आपल्या कच्च्या तेलाची गरज कशी पूर्ण करायची? तर तुमच्या मते पेट्रोल डिझेलची परिस्थिती नियंत्रणात राहील का? पेट्रोल आणि डिझेलचं शॉर्टेज होणार का? किंवा मग त्याची भयंकर दरवाढ होणार का? तुम्हाला काय वाटतंय? या प्रश्नांवरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।